नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे इतिहासाचे प्रश्न डिस्कस करणार आहे. अतिशय महत्त्वाचे असणार मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पहिला प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी, खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मार्लो मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखला जात होता? तर लक्षात ठेवा 1909चा कायदा होता मित्रांनो हा. लक्षात ठेवा 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा होता. आरुलेड समितीने तयार केलेल्या भारतीय राजकीय सुधारणाचा आराखडा भारत मंत्री बघा लॉर्ड मोर्ले आणि व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांच्या संगत मताने 21 मे 1909ला बघा 21 मे 1909ला हा जो काही कायदा आहे हा संमत झाला होता. यालाच मार्ले मिंटो सुधारणा कायदा सुद्धा म्हटलं जातं. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो आता सगळ्याला माहिती आहे बघा जिल्हा न्यायालय भरतीसाठी जी काही आपण तयारी करत आहोत बघा अतिशय कमी टाईम आपल्याकडे राहिलेला आहे. त्यासाठी बघा आपण नोट्स बनवलेले आहेत ₹149 मध्ये. लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी नोट्स घेऊन टाका मित्रांनो, जेणेकरून तुमचा अभ्यास पटपट होईल. कारण की आपल्याकडे दिवस फार कमी आहेत आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं सुद्धा कमी म्हणजे असं आपलं योग्य प्रमाणात झालं पाहिजे. कारण की बघा आपण जर योग्य डायरेक्शनने अभ्यास केला नाही तर काय फायदा होणार नाही. आपली या ठिकाणी बघा जागा भरपूर दिवसामधून निघलेल्या आहेत. शेवटची संधी म्हणून आपल्याला अभ्यास करायचा आहे. ₹149 आपल्याला 82 75 55 82 83 या नंबरला सेंड करायचे आहेत मित्रांनो. फोनपे जीपे हा जो काही नंबर आहे आपला याला तुम्हाला 149 सेंड करायचे आहेत आणि ह्याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. लगेच तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी त्या नोट्स तुम्हाला मी पाठवून देईल. त्यामुळे लगेच घ्या मित्रांनो. TCS पॅटर्ननुसार असणारे आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी अतिशय एमपी असणार. याच्यामध्ये संगणकाचे सुद्धा प्रश्न आपण इन्क्लूड केलेले आहेत, जे लिपिकसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो. शिपाई आणि हमालसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. पुढचा प्रश्न, रौलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं? तर मित्रांनो महात्मा गांधी यांनी 6 एप्रिल 1919 लक्षात ठेवा 6 एप्रिल 1919ला या ठिकाणी करण्यात आलं होतं. रौलेट कायदा बघा या कायद्यानुसार इंग्रज काय करत होते, कोणत्या पण ठिकाणी झडती घेऊ शकत होते, कोणालाही विचार न करता अटक करू शकत होते. बरोबर आहे की नाही? ज्याच्यावर संशय येईल त्याच्यावर अटक करायची. परंतु गांधीजींनी काय केलं 6 एप्रिल 1919ला या दिवशी देशभर हरताळ म्हणजे आंदोलन करण्याचं जे काय आव्हान ते केलं होतं. महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू यांनी बघा मुंबईमध्ये सत्याग्रहाचं नेतृत्व सुद्धा केलं होतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चौकशीशिवाय कोणालाही कारागृहामध्ये डांबण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्यामुळे मिळाले होते? तर मित्रांनो कोणता कायदा होता? रौलेट कायद्यांमुळे मिळाले होते. लक्षात ठेवायचे रौलेट कायदा. बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? कोणती गोलमेज परिषद होती? तर दुसरी गोलमेज परिषद होती. लक्षात ठेवा दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी उपस्थित होते आणि तीनही गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित होते तीनही गोलमेज परिषदेमध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या बघा ॲनी बेझंट. इथं बघा ऑप्शन क्रमांक 3 आहे. ॲनी बेझंट ह्या बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. 1917मध्ये कधी 1917मध्ये पहा कोलकाता या ठिकाणी झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष म्हणून पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट होत्या बघा. आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू. लक्षात ठेवा सरोजिनी नायडू. 1925मध्ये कानपूरला हे अधिवेशन झालं होतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, सन 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते? तर 1936मध्ये मित्रांनो जे काय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आहे हे ऑप्शन क्रमांक 3 फैजपूर या ठिकाणी झालं होतं. लक्षात ठेवा फैजपूर. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं 50वे अधिवेशन आणि 27 बघा 50वे अधिवेशन 27 आणि 28 बघा 27 आणि 28 डिसेंबर 1936ला करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा कुठे झालं होतं? बॉम्बे प्रेसिडेन्सी महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्याच्या सीमेवर फैजपूर या गावामध्ये झालं होतं. लक्षात ठेवा. आणि 50व्या लक्षात ठेवा 50व्या अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. कोण होते? जवाहरलाल नेहरू हे होते. पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1885 मध्ये. लक्षात ठेवा 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. लक्षात ठेवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. तर 28 डिसेंबर लक्षात ठेवा सगळ्यांनी 28 डिसेंबर 1885ला बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये संपूर्ण देशामधील 72 प्रतिनिधींनी एकत्र येऊन 28 डिसेंबर 1885 रोजी इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना केली होती.
पुढचा प्रश्न मित्रांनो, महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला होता? महात्मा गांधी यांनी जो काही खेडा सत्याग्रह आहे हा कोणाच्या पाठिंब्यासाठी केला होता? तर शेतकऱ्यांसाठी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल शेतकऱ्यांसाठी होता. बघा, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील खेडा जिल्ह्यातील जो काही गुजरात खेडा जिल्हा कुठे आहे बघा, गुजरातमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन होतं. महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली बघा शेतकऱ्यांनी जे काही अन्याय सारा वसुलीच्या विरोधामध्ये केलेलं एक सामूहिक आंदोलन होतं आणि याला खेडा सत्याग्रह म्हणून सुद्धा ओळखलं जातं. लक्षात ठेवा, खेडा सत्याग्रह. मित्रांनो, तुम्हाला जर शिकवलेलं आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती? काय प्रश्न आहे? जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती? तर राईट आन्सर आहे मित्रांनो याचं हंटर कमिशन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे, हंटर कमिशनने केली होती. तर मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड, ज्याला अमृतसर हत्याकांड असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तर 13 एप्रिल 1919 रोजी, कधी 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमधील जालियनवाला बाग या ठिकाणी घडलं होतं. त्या ठिकाणी बघा बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी आणि सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या 2 नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ जालियनवाला बाग या ठिकाणी बघा लोक जमले होते. आणि त्या ठिकाणी कोण होता बघा, जनरल डायर होता. त्याने बघा आपल्या सैन्यासह बागेतून बाहेर पडण्याची सर्व मार्ग बंद केले होते आणि अंधाधुंद फायरिंग केली होती बघा. आणि यासाठी हंटर कमिशन नेमलं होतं. लक्षात ठेवा, जालियनवाला बाग गोळीबाराच्या चौकशीसाठी सरकारने एक चौकशी समिती स्थापन केली होती आणि त्याचे जे काही अध्यक्ष होते लॉर्ड विल्यम हंटर. बघा, यांच्या नावावरून बघा ही समिती हंटर कमिशन म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न बघा, भारताच्या घटनात्मक विकासामधील 1919च्या सुधारणा कायद्याला टिंबटिंब म्हणतात. 1919च्या सुधारणा कायद्याला टिंबटिंब म्हणतात. तर काय म्हणतात मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड कायदा. काय म्हणतात? मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड कायदा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, भारत सरकार कायदा 1919, भारत सरकार कायदा 1919, भारत सरकार कायदा 1919 हा बघा काउन्सिल्स ॲक्ट आणि याला मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड सुधारणा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं होतं? सांगा, सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं होतं? तर 1928 मध्ये कधी आलं होतं बघा, 1928 मध्ये सायमन कमिशन हे भारतामध्ये आलं होतं. बरोबर. इंडियन स्टॅट्युटरी कमिशन, याला सायमन कमिशन हा 1928 मध्ये ब्रिटिश भारताच्या वसाहतीला घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्व अभ्यास करायला पाठवलेल्या 7 ब्रिटिश सदस्यांचा हा एक आयोग होता मित्रांनो, आणि याच्यामध्ये एक सुद्धा भारतीय नव्हता. पुढचा प्रश्न मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती? तर जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही जी काही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी बघा परत केली होती. ऑप्शन क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर. बघा, भारतामध्ये या हत्याकांडाचा तीव्र विरोध आणि तीव्र प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या होत्या. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बघा त्यांना जी काही इंग्रजांनी दिलेली सर पदवी होती ही परत रिटर्न करून टाकली बघा. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतिकारक तयारी सुद्धा झाली होती. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीजी यांचं वर्णन एका माणसाचे सैन्य म्हणजे वन मॅन आर्मी असं कुणी संबोधलं होतं? तर लॉर्ड माउंट बॅटनने बघा या ठिकाणी महात्मा गांधीला असं संबोधलं होतं. महात्मा गांधी यांचं वर्णन लॉर्ड माउंट बॅटन यांनी बघा वन मॅन आर्मी असं केलं होतं. त्यावेळी बघा गांधी म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भारत असं समजलं जात होतं. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे बघा, चौरी चौरा या ठिकाणी घटनेमध्ये महात्मा गांधींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली. ते चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? तर उत्तर प्रदेशमध्ये बघा ते चौरी चौरा हे ठिकाणी. लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश. चौरी चौरा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील गोरखपूर शहराजवळचे एक गाव आहे बघा. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील असहकार आंदोलनादरम्यान इसवी सन 1922 मध्ये ह्या गावामध्ये आंदोलकांनी काय केलं होतं, पोलीस ठाण्याला लावलेल्या आगीमध्ये 22 पोलीस बघा या ठिकाणी ठार झाले होते. बरोबर. आणि या घटनेच्या आंदोलनाला हिंसेचं जे काही गालबोट आहे ते लागलं होतं. त्यामुळे महात्मा गांधी यांनी आपलं असहकार आंदोलन मागं घेण्याची घोषणा केली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, महात्मा गांधी यांनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता होता? तर महात्मा गांधी यांनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग होता चंपारण सत्याग्रह. लक्षात ठेवा, चंपारण सत्याग्रह. मित्रांनो, हा जो काही लढा आहे हा बिहारमधील चंपारण जिल्ह्यामध्ये निळ उत्पादक जे काही शेतकरी आहे त्यांच्या मागण्यांसाठी
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बघा ब्रिटिशांविरुद्ध केलेलं आंदोलन होतं आणि गांधीजीचे भारतातील पहिलंच आंदोलन होतं आणि यात मिळालेल्या यशाने त्यांनी देश पातळीवर आपलं नेतृत्व काय केलं होतं, प्रस्थापित केलं होतं. कोणी? महात्मा गांधी यांनी. पुढचा प्रश्न मित्रांनो, इतिहासामध्ये विशेष महत्त्व असलेलं जालियनवाला बाग हत्याकांड कुठं आहे? तर हे अमृतसरमध्ये बघा, लक्षात ठेवा. जालियनवाला बाग कुठे आहे? अमृतसर या ठिकाणी स्थित आहे. हे पण लक्षात ठेवा. पंजाब राज्यामधील अमृतसर शहराचा एक भाग आहे. आणि कधी झालं होतं? 18 एप्रिल 1919. लक्षात ठेवा, 18 एप्रिल 1919 मध्ये हे जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं. बरोबर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केली होती? साराबंदी चळवळ सांगा पटकन. कमेंट करायचा मित्रांनो, ज्याचं उत्तर येत असेल त्याचं कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तर खेडा, लक्षात ठेवायचं, खेडा. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1918 मध्ये बघा साराबंदी चळवळ खेडा या ठिकाणी चालू झाली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, महात्मा गांधी यांचा चंपारण्य सत्याग्रह कशाच्या बाबतीत होता? तर भारतीय शेतकऱ्यांना नीळ पिकासाठी जे काही पीक आहे ती सक्ती म्हणून, लक्षात ठेवा, सक्ती म्हणून. बघा, चंपारण्य लढा हा बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बघा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध केलेले एक आंदोलन होतं. हे पण लक्षात ठेवा. आणि गांधीजीचं हे पहिलंच आंदोलन होतं. त्यामध्ये त्यांना देश पातळीवर आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्याची या ठिकाणी बघा हे आंदोलन सक्सेसफुल झालं. त्यामुळे त्यांनी पूर्ण देशामध्ये आंदोलन करण्याचा या ठिकाणी निश्चय केला होता. म्हणजेच त्या ठिकाणी बघा त्यांनी देश पातळीवर आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं महात्मा गांधी यांनी. पुढचा प्रश्न आहे बघा, पुणे करार कोणामध्ये झाला? तर मित्रांनो, पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झाला होता. बघा, पुणे करार हा बघा 24 सप्टेंबर 1932 कधी झाला? 24 सप्टेंबर 1932 मध्ये बघा पुणे करार झाला होता. लक्षात ठेवायचं, 24 सप्टेंबर 1932 झाला होता. दलितांना बघा स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतामध्ये सर्वसाधारण मतदारसंघामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा द्याव्यात यासाठी बघा यामध्ये मुख्य मुद्दे होता. त्याच्यावर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच पंडित मदन मोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर आणि सी राजगोपालाचारी यांच्या सह्या होत्या. आणि हा करार बघा आंबेडकर गांधी करार, गांधी आंबेडकर करार, येरवाडा करार या नावाने सुद्धा ओळखला जातो.